सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. युनिक कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट यांच्या वतीनं हा बक्षीस वितरण समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी स्टेजवर उपस्थित असलेले सतीश तमसेट्टी सर, वैष्णवी इजामुरे मॅडम, तसेच महादेव कोरे सर आणि महादेव कोरे सरांचे या ठिकाणी उपस्थित असलेले त्यांचे आई वडील, या सर्वांना प्रथम नमस्कार करतो. विद्यार्थी मित्रांनो, साधारणपणे तुम्ही विद्यार्थी दशेत असताना काय करायचं हा पहिला प्रश्न असतो. आणि मग आपण काय करतो की 10वी झाली, 12वी झाली आणि मग कोणतरी म्हणतं सायन्सला जा, कॉमर्सला जा, आर्टला जा आणि आपण त्या पद्धतीनं ते विषय निवडतो किंवा विद्याशाखा निवडतो आणि त्या दृष्टीनं प्रवेश घेतो. पण आपल्याला एक गोष्ट सांगितली जात नाही की सध्या मार्केटमध्ये कशाची गरज आहे, काय कोणाची आवश्यकता आहे, कोणत्या कौशल्याची आवश्यकता आहे आणि ही कोणती कौशल्य आपल्या अंगी असावी हे सांगितलं जात नाही. तर युनिक कॉम्प्युटरच्या माध्यमातून अनेक होतकरू विद्यार्थ्यांना या ठिकाणी कौशल्य आधारित शिक्षण दिलं जातं. तुम्हाला माहीत आहे की शिक्षण हे 2 प्रकारचं असतं, एक औपचारिक, अनौपचारिक. पण ज्यावेळेस आपण औपचारिक शिक्षण घेत असतो त्यावेळेस आपण शाळा महाविद्यालयामध्ये जातो. त्या ठिकाणी त्या अभ्यासक्रमामध्ये सर्वच कौशल्य आपली पूर्ण होतील याची गॅरंटी नसते. त्या ठिकाणी तुमच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना दिली जाईल, पण नेमकं बाजारपेठेमध्ये कोणती कौशल्याची आता गरज आहे हे ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस मात्र आपल्याला युनिक अकॅडमीकडे किंवा युनिक कॉम्प्युटर्सकडे यावं लागतं. लक्षात घ्या, आज युनिक कॉम्प्युटर्स महादेव सर साधारणपणे वेगवेगळे 80 कोर्सेस चालवतात. म्हणजे विद्यार्थ्यांना फक्त सांगायचंय की सर मला हा कोर्स करायचा आहे आणि महादेव सरांनी तो कोर्स तुमच्यासाठी उपलब्ध करून द्यायचा. लक्षात घ्या, या बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये संगणक आणि मोबाईल हे 2 मानवी जीवनाचे अविभाज्य घटक आहेत. लक्षात घ्या, आणि हे जर 2 अविभाज्य घटक असतील तर आज कुठल्याही ऑफिसमध्ये जावा, कुठल्याही खाजगी ऑफिसमध्ये जावा किंवा इतर कुठेही जावा, तुम्हाला संगणक, लॅपटॉप आणि मोबाईल वापरल्याशिवाय परवानगी म्हणजे कामच करता येत नाही. आपण जर बँकेमध्ये गेले तर बँकेमध्येही तीच परिस्थिती आहे, संगणकावरच कामकाज केलं जातं. कोणत्याही सरकारी ऑफिसमध्ये जावा, त्या सरकारी ऑफिसमध्ये देखील आपल्याला संगणकावरच काम केलं जातं. मग अलीकडं साक्षरतेची व्याख्या बदलली का, तर निश्चित बदलली. ज्यावेळेस आपण 1991च्या अगोदर आपण साक्षरता म्हणलं की लिहिता वाचता आलं पाहिजे म्हणजे तो साक्षर, पण आता तसं नाहीये. तुम्हाला संगणक, मोबाईल आणि लॅपटॉप या जर गोष्टी तुम्हाला चालवता येत असतील तर तुम्ही साक्षर आहात, अन्यथा तुम्ही निरक्षर आहात. लक्षात घ्या, म्हणजे संगणक हा तुमच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. कोणतंही काम करा, कुठल्याही क्षेत्रात जावा, तुम्हाला संगणकाशिवाय पर्याय नाही. आणि त्या संगणकामध्ये जे काही वेगवेगळे प्रोग्राम असतील किंवा जे काही वेगवेगळे सॉफ्टवेअर्स असतील ते शिकवण्याचं काम या ठिकाणी महादेव कोरे सर अतिशय उत्तम पद्धतीनं करतात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगायला एक आवडेल की महाविद्यालयामध्ये BA, BCom, MBA करत असताना तुम्हाला पूर्णपणे कौशल्याचं शिक्षण दिलं जात नाही. आणि मग हे कौशल्याचं शिक्षण घेण्यासाठी आपण या युनिक अकॅडमीच्या माध्यमातून तुम्हाला जी आवश्यक कौशल्य असतील ती कौशल्य आपल्याला पूर्ण करता येतात. लक्षात असू द्या. आता मी तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. तुम्ही किती जण वृत्तपत्र वाचता मला माहित नाही. म्हणजे आपण एखादा कोर्स युनिक अकॅडमीमध्ये का लावतो, तर ते कौशल्य आत्मसात करायचं आणि ते आत्मसात केल्यानंतर कुठंतरी खाजगी फर्ममध्ये असेल किंवा शासकीय फर्ममध्ये असेल किंवा शासकीय ऑफिसमध्ये असेल आपल्याला छोटी मोठी नोकरी मिळावी किंवा आपल्याला एखादा स्वतःचा उद्योग व्यवसाय करावा, याच्यासाठी आपण या ठिकाणी येऊन कौशल्य संपादित करत असतो. लक्षात घ्या. आता मग अनेक वेळेस असं होतं की महादेव कोरे सरकडे तुम्ही ऍडमिशन घेतलं, मग नोकरीची आणि रोजगाराची संधी कुठे आहे?
म्हणजे हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. तुम्ही जर वृत्तपत्र वाचत असाल, मग त्याच्यामध्ये आपल्या सोलापूर शहरातून दैनिक संचार, त्यानंतर दैनिक लोकमत, दैनिक सकाळ, दैनिक दिव्य मराठी ही दैनिक आपल्याला प्रसारित होताना दिसतात, लक्षात घ्या. आणि या दैनिकाच्या आतमध्ये एक छोट्या जाहिराती म्हणून एक जाहिरातीचं पेज असतं. त्या जर छोट्या जाहिराती तुम्ही वाचल्या, म्हणजे आज काय करा तुम्ही, आज कार्यक्रम संपल्यानंतर इथून गेल्यानंतर किंवा जाताना तुम्हाला चौकामध्ये कुठेतरी वृत्तपत्र वाचताना दिसतील लोक, फक्त 5 रुपये देऊन किंवा 4 रुपये देऊन तुम्ही लोकमत, संचार किंवा दिव्य मराठी ही दैनिकं घ्या आणि त्या दैनिकातील छोट्या जाहिराती वाचा. आता मग या छोट्या जाहिरातीमध्ये काय असतं, तर टायपिंग म्हणजे मराठी इंग्रजी टायपिस्ट पाहिजे, त्यानंतर टॅली असलेला माणूस पाहिजे, त्यानंतर डिझायनिंग आणि ग्राफिक करणारा मुलगा मुलगी पाहिजे. म्हणजे अशा छोट्या छोट्या जाहिराती तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतील. आणि या छोट्या छोट्या जाहिरातीमधील तुम्ही जर त्या ठिकाणी ऍप्लिकेशन केलं, तुम्ही अर्ज केला, तर तुम्हाला चांगल्या पद्धतीची नोकरी या ठिकाणी करता येते. त्याचबरोबर ग्राफिक डिझाईनच्या माध्यमातून तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. कोरे सरांनी मला दाखवलं की यांचा एक विद्यार्थी की त्यानं स्वतः एक पुस्तक डिझाईन केलेलं आहे. आता मी वरती ऑफिसमध्ये बसल्यानंतर ते पुस्तक पाहत होतो. म्हणजे आपल्यालाही अशा पद्धतीनं डिझाईन करता येणं गरजेचं आहे. अलीकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडिया मॅनेजर ही एक नवीन पोस्ट तयार झालेली आहे. काय करायचं या पोस्टमध्ये तुम्हाला, त्याच्यासाठी कौशल्य काय आवश्यक आहे, तर तुम्हाला मराठी टायपिंग आली पाहिजे, इंग्रजी टायपिंग आली पाहिजे आणि तुम्हाला ग्राफिक डिझाईन अतिशय उत्तम पद्धतीने आली पाहिजे. लक्षात घ्या, ग्राफिक डिझाईन मध्ये आता आपल्या सोलापूर शहरामध्ये किती नगरसेवक आहेत सर? 102 नगरसेवक आहेत. आणि या 102 नगरसेवकांना विरोधात उभं राहिलेले 102 असे गृहीत धरा, तर 204 लोक होतात. ह्या 204 लोकांचा सोशल मीडिया त्यांना स्वतःला हँडल करायचा असतो, लक्षात घ्या. आणि त्या ठिकाणी सोशल मीडिया मॅनेजर लागतो आणि त्या ठिकाणी त्यांना अत्यंत महत्वाचं जर काय असेल तर ग्राफिक डिझाईन महत्वाचं आहे. आपल्याला किती जणांना ग्राफिक डिझाईन येतं मला माहित नाही, पण या ठिकाणी महादेव कोरे सर आहेत, त्यांच्याकडे जर तुम्ही तो ग्राफिक डिझाईनचा कोर्स लावला तर अतिशय उत्तम पद्धतीने ते ग्राफिक डिझाईन या ठिकाणी. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य असं आहे की तुम्ही BA, BCom, BSc जरूर करा आणि ही पदवी घेतलीच पाहिजे या मताचा मी आहे. पण त्याला सोबत जोडून तुम्ही काही कौशल्य आधारित कोर्सेस तुम्ही कंप्लीट करणं गरजेचं आहे. ती कौशल्य तुम्हाला आत्मसात करणं गरजेचं आहे. आणि ती जर कौशल्य आपल्याला आत्मसात झाली तर या जगामध्ये पैसा कमवायला आपल्याला कोणीही अडवत नाही. म्हणजे आपण जो हा सगळा प्रपंच करतोय तो काय दान धर्म करण्यासाठी करत नाही किंवा देवदेवतासाठी करत नाही, तर प्रत्येक जण पैसा कमवण्यासाठी नवनवीन कोर्सेस लावतोय, नवीन नवीन कौशल्य अंगीकृत करतोय आणि शेवटचं ध्येय काय असेल तर पैसा. मग तो कसा कमवायचा, तर तो नैतिकतेच्या मार्गातूनच कमवायचा, 2 नंबर करायचं नाही. आता इथं जय हिंद फूड बँकेचे सर आहेत. मला आश्चर्य वाटलं की एखादी फूड बँक काय करते, त्यांनी सांगितलं की गोरगरिबाला अन्नदान करते, लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेते. साधारणपणे देशभर देशाच्या बाहेर त्यांचं काम दक्षिण आफ्रिकेपर्यंत चालू आहे, लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला काय करता येतं हे आपण ठरवणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला ज्या गोष्टीची आवड आहे त्या गोष्टीमधलं कौशल्य तुम्ही पारंगत केलं पाहिजे. आता सध्या या जगामध्ये 2 गोष्टींची मागणी खूप आहे. एक इव्हेंट मॅनेजर, म्हणजे तुम्हाला कार्यक्रम करता आले पाहिजेत, लक्षात घ्या. आणि दुसरा कंटेंट रायटर, म्हणजे आशय लेखन करता आला पाहिजे. तुम्ही एखादी संस्था घ्या, एखादी व्यक्ती घ्या, प्रसिद्धी कुणाला नको असते, प्रत्येकाला प्रसिद्धीची गरज आहे, लक्षात घ्या. आणि मग जर तुम्हाला ते लेखन करता येत असेल, मग तुम्ही बातमी लिहा, लेख लिहा किंवा एखादा संशोधन पेपर लिहा, त्यानंतर अहवाल लेखन करा. म्हणजे अशा पद्धतीनं आशय लेखनासाठी अलीकडे माणसांची खूप गरज आहे आणि आशय निर्मितीवर
मोठ्या प्रमाणामध्ये भर दिला जातो. आता हा मुद्रित स्वरूपातला आशय मी तुम्हाला सांगितला, पण अलीकडं प्रत्येकाच्या हातामध्ये अँड्रॉइड मोबाईल आल्यामुळं आपल्याला दृकश्राव्य माध्यमातून म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आशय निर्मिती करणं गरजेचं आहे आणि तो तुम्ही करताय. आपल्याकडे मोबाईल म्हटलं की अनेक जण सर्व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात रील पाहण्यामध्ये आपला वेळ व्यस्त करतात. लक्षात घ्या, रील पाहणं वाईट नाहीये, रील पाहिलं पाहिजे या मताचा मी नक्कीच आहे. लक्षात घ्या, मोबाईल इज नॉलेज ऑफ सोर्स, म्हणजे मोबाईल हे ज्ञानाचं ठिकाण आहे असं मी म्हणतो. फक्त ते आपण वापरणं गरजेचं आहे. तुमच्या हातातला मोबाईल तुम्ही कशासाठी वापरताय हे जर आपण निश्चित केलं तर त्या मोबाईलचा आपल्याला चांगल्या पद्धतीने उपयोग करता येतो आणि मोबाईलच्या माध्यमातून तुम्हाला पैसा देखील कमवता येतो. लक्षात घ्या, छोट्या छोट्या वेबसाईट्स असतील, छोटे छोटे ॲप्स असतील, या छोट्या छोट्या ॲप्सच्या माध्यमातून तुम्ही जर कंटेंट देत असाल तर गुगल, यूट्यूब, फेसबुक तुम्हाला त्या ठिकाणी ॲडच्या माध्यमातून पैसे देतात. लक्षात घ्या, पण तो कंटेंट क्रिएट करत असताना तुम्ही नैतिकतेच्या मार्गातला कंटेंट केला पाहिजे. लक्षात घ्या, तो कंटेंट चांगला नैतिकतेला अनुसरून तयार करणं गरजेचं आहे. फेक न्यूज किंवा फेक इन्फॉर्मेशन जर तुम्ही देत असाल तर ती समाजाला घातक असते. लक्षात घ्या. दुसरा मुद्दा आणखीन एक सांगायचा म्हणजे अलीकडं कृत्रिम बुद्धिमत्तेचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातोय. आता आम्हीही आमच्या कामकाजामध्ये मोठ्या प्रमाणात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करतो, पण तुम्ही कृत्रिम बुद्धिमत्तेला जर त्याच पाऊंड देणार असाल तर तुम्हाला अनेक वेळेस चुकीची माहिती येऊ शकते किंवा तीच माहिती डबल येऊ शकते. पण तुम्ही त्या ठिकाणी काय करणं गरजेचं आहे की तुमची जी सृजनशीलता आहे ती सृजनशीलता तुम्ही त्याच्यामध्ये दाखवणं गरजेचं आहे. मी महादेव कोरे सरांना एक विनंती करतो की सर, या म्हणजे ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे त्याच्यापैकी 70% लोक कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करतात, पण त्यांना प्रॉम्प्ट कसं द्यायचं हे माहीत नाही. त्यामुळं येणाऱ्या कालखंडामध्ये तुम्हाला प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग या नावाचा एक कोर्स तयार करावा लागेल. म्हणजे त्या कृत्रिम बुद्धिमत्तेला काय काय सांगितलं पाहिजे, कसं सांगितलं पाहिजे. आमच्या इथे पत्रकारितेमध्ये 5W1H आहे. कोण कोणाला काय केव्हा कसे कधी कुठे म्हणाले, एवढे जरी प्रश्न तुम्ही त्या कृत्रिम बुद्धिमत्तेला विचारले व्यवस्थित तर ते अतिशय छान पद्धतीने उत्तर देतं. लक्षात घ्या, म्हणजे आता विद्यार्थ्याला ग्रंथालयात जाऊन बसायची म्हणजे एखादा रिसर्च पेपर लिहायचा असेल किंवा एखादा आर्टिकल लिहायचं असेल तर त्याला ग्रंथालयात जाऊन बसायची आता गरज नाहीये. लक्षात असू द्या. तुम्हाला मी जसं म्हटलं की नॉलेज ऑफ सोर्स, ऑथेंटिक नॉलेज तुम्हाला मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध होत आहे. लक्षात घ्या. मी कोरे सरांना यासाठी धन्यवाद देतो की त्यांनी त्यांच्या कॉम्प्युटरच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्पर्धा या ठिकाणी घेतल्या, त्याच्यामध्ये तुम्ही सर्वांनी सहभाग घेतला. काहीच लोकांना बक्षिसं मिळाली असतील त्यांचं तर स्वागतच करू, पण ज्यांना बक्षीस मिळालं नाही त्यांचंही मी स्वागत करतो. का तर तुम्ही कुठेतरी सुरुवात करणं गरजेचं आहे. आपण सतत नवीन घटनांचा शोध घेतला पाहिजे, काहीतरी नवनिर्मिती आपल्याकडून रोज झाली पाहिजे. या गोष्टीचा आपण विचार करणं आवश्यक आहे. सरांनी जसं या ठिकाणी कार्यक्रमासाठी त्यांचे आई आणि वडील या दोघांनाही स्टेजवर बोलवलं, तसं तुमचीही एक नैतिकतेची जबाबदारी आहे. तुम्ही ज्यावेळेस घरी जाताय किंवा तुम्ही घरी काम करताय त्यावेळेस छोट्या छोट्या कामामध्ये तुम्ही आपल्या आई वडिलांना मदत करा. का तर आयुष्यात सगळ्यात मोठी संपत्ती काय असेल तर पैसा नाही. लक्षात असू द्या. तुमचे नातेसंबंध महत्वाचे आहेत आणि ते म्हणजे आई वडील भाऊ बहीण जे कोण असतील तर. मी या ठिकाणी कोरे सरांचं पुन्हा एकदा धन्यवाद मानतो. मला या ठिकाणी 4 शब्द बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली. तसं कोरे सर हे आमचे जवळचे मित्र आहेत. मी आणखीन एक सरांना विनंती करतो की हे विद्यार्थी एक वेळेस विद्यापीठामध्ये घेऊन या. विद्यापीठामध्ये म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठामध्ये 1.5 कोटीचा स्टुडिओ आहे. तो स्टुडिओ तुम्हाला बघायला मिळेल. तिथं संग्रहालय आहे, ते संग्रहालय बघायला मिळेल. आणि महाराष्ट्रातलं 2 नंबरचं म्हणजे मुंबई नंतर जर सायन्स सेंटर कुठं असेल तर आपल्या सोलापूरमध्ये आहे. लक्षात घ्या की ज्या सायन्स सेंटरचं उद्घाटन APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते झालं होतं, पण आपल्या सोलापूरकरांना त्या सायन्स सेंटर बद्दल काही देणं घेणंच नाही सर.
त्यामुळं तुम्ही विद्यार्थ्यांनी कोरे सर त्याचं आयोजन करतील आणि तुम्ही या सायन्स सेंटर बघा. आपल्या एका जिल्ह्यासाठी एक विद्यापीठ आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. देशात असं कुठेच नाहीये सर. आता मी शिक्षण क्षेत्रामध्ये असल्यामुळे मी तुम्हाला सांगतोय, पण विद्यापीठामध्ये आणि कोरे सर शिक्षण देतात, याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. विद्यापीठामध्ये तुम्हाला पदवीचं शिक्षण दिलं जाईल. अलीकडे कौशल्य विभागही विद्यापीठात सुरू झालेला आहे, पण कोरे सर जे शिक्षण देतात हे तुम्हाला तुमच्या पायावर उभं राहण्याचं शिक्षण देतात, लक्षात घ्या. त्यामुळं आपल्या या इन्स्टिट्यूटमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी कसे प्रवेश घेतील, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना रोजगार कसा उपलब्ध होईल, हे पाहणं तुमच्या सर्व विद्यार्थ्यांनी करणं गरजेचं आहे. तुम्ही विद्यार्थ्यांना पुढे घेऊन गेलं पाहिजे. आपला मित्र असेल, आपली मैत्रीण असेल, आपला भाऊ असेल, आपला नातेवाईक असेल, त्याला सांगितलं पाहिजे की बाबा तू जा, युनिक कॉम्प्युटर्स मध्ये जा, हा कोर्स तिथं आहे तो कर, आणि त्याच्या माध्यमातून तुझा रोजगाराचा प्रश्न सुटेल. नाहीतर आपल्याकडे फक्त कारकुनी शिक्षण आहे. एखाद्या नगरसेवकाकडे पत्र लिहितो आणि मला महापालिकेमध्ये स्वच्छता अधिकारी म्हणून लाव किंवा स्वच्छता कारकून म्हणून लाव, अशा पद्धतीचा आपण काम करायचा प्रयत्न करतो. पण स्वाभिमानानं स्वतःच्या पायावर जर उभं राहायचं असेल तर युनिक अकॅडमीमध्ये जेवढे काही कोर्सेस चालतात त्यातले 2-3 चांगले कोर्सेस जर तुम्ही केले तर तुम्ही कोणाच्याही मागे लागायची गरज नाही. त्या कोर्सच्या माध्यमातून तुम्ही चांगल्या पद्धतीने पैसे कमवू शकताय आणि आपलं जीवन सुसह्य करू शकताय. धन्यवाद मला या ठिकाणी बोलायला संधी दिल्याबद्दल.